शिक्षक हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनात नेमकं काय येतं? फक्त एक नोकरी? की त्यापेक्षा खूप जास्त काहीतरी? खरं सांगायचं तर हा फक्त एक व्यवसाय नाही, तर एक पवित्र आणि खूप उदात्त असं काम आहे. चला तर मग आज आपण हेच समजून घेऊया की हा व्यवसाय आपला समाज आणि आपलं राष्ट्र घडवण्यासाठी किती महत्वाचा आहे. हा श्लोक तर आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे, नाही का? आपल्या भारतीय परंपरेत शिक्षकाला म्हणजे गुरुला किती मोठं स्थान दिलंय हे यातून अगदी स्पष्ट होतं. याचा साधा सरळ अर्थ आहे की गुरु हेच निर्माता आहेत, तेच पालनकर्ता आहेत आणि तेच योग्य मार्ग दाखवणारे आहेत. म्हणजे बघा, ते साक्षात देवाचं रूप आहेत. या एकाच श्लोकात या व्यवसायाचं सगळं महत्त्व सामावलेलं आहे. आणि असं नाहीये की हे फक्त भारतातच आहे. जगभरात हजारो वर्षांपासून शिक्षकांनी समाजाला योग्य दिशा दाखवली आहे. अनेकदा तर खूप कठीण परिस्थितीत फक्त आपल्या निष्ठेच्या आणि विद्यार्थ्यांवरील प्रेमाच्या जोरावर त्यांनी हा आदर मिळवला आहे. पण शिक्षक म्हणजे फक्त वर्गात शिकवणारेच असतात का? इतिहासातले काही महान लोक मुळात शिक्षक होते हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल. उदाहरणार्थ सर आयझॅक न्यूटन. हो, अगदी बरोबर. ज्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला ते एक शिक्षक होते. ह्याच यादीतलं पुढचं नाव आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. सापेक्षतेचा सिद्धांत मांडणारे हे महान शास्त्रज्ञसुद्धा एक शिक्षक होते. त्यांच्यासाठी ज्ञान वाटणं हे त्यांच्या संशोधनाइतकंच महत्त्वाचं होतं. आता आपल्या भारतातलं एक प्रेरणादायी उदाहरण घेऊया, जिथे एका शिक्षिकेने क्रांतीची मशाल पेटवली. अत्यंत विरोधाला तोंड देत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या, स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या सावित्रीबाई फुले. त्या एका आदर्श शिक्षिकेचं मूर्तिमंत उदाहरण आहेत. आणि अर्थातच भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम. देशाचं सर्वोच्च पद सांभाळूनही त्यांनी स्वतःला नेहमी एक शिक्षक म्हणून घेण्यातच खरा आनंद मानला. या सगळ्या उदाहरणांवरूनच कळतं की शिक्षक असणं ही किती मोठी आणि सन्मानाची गोष्ट आहे. पण हा इतका मोठा वारसा सांभाळणं सोपं आहे का? नाही. प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तसंच या व्यवसायाचंही आहे. चला, आता यातली आव्हानं कोणती आहेत आणि त्यातून मिळणारं समाधान काय आहे या दोन्ही गोष्टींवर एक नजर टाकूया. हा खरं तर एक समतोल साधण्याचाच खेळ आहे. एका बाजूला शारीरिक त्रास, मानसिक ताण, बढतीच्या कमी संधी, पालक आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासारखी मोठी आव्हानं आहेत. पण मग दुसरी बाजूही आहे. नोकरीची सुरक्षा, भरपूर सुट्ट्या आणि समाजात मिळणारा मान. आणि या सगळ्याच्या पलीकडे जे समाधान आहे ना, म्हणजे जेव्हा आपल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर ज्ञानाचा प्रकाश दिसतो, तो अनुभव खरंच खूप मोठा असतो. 7 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम एका शिक्षकाच्या कामाचा सन्मान म्हणून मिळू शकते का? तर हो, आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या परितेवाडी गावचे रणजित सिंग डिसले गुरुजी यांना ग्लोबल टीचर अवॉर्डमध्ये ही रक्कम मिळाली. हे उदाहरण हेच दाखवून देतं की जर तुम्ही या व्यवसायात आपलं सर्वस्व दिलं तर तुम्हाला फक्त समाधानच नाही, तर जगभरातून मान्यता आणि मोठं बक्षीसही मिळू शकतं. ठीक आहे. मग आता इतकं सगळं ऐकल्यावर कोणाला या प्रेरणादायी व्यवसायात यायचं असेल तर शिक्षक बनण्याचा मार्ग नेमका आहे तरी कसा? चला, आता आपण त्यासाठी लागणारी पात्रता आणि करिअरच्या वेगवेगळ्या पायऱ्या समजून घेऊया. शिक्षकी पेशात वेगवेगळ्या स्तरांवर काम करण्याची संधी असते. अगदी नर्सरीच्या लहान मुलांपासून ते थेट विद्यापीठातल्या मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत. प्रत्येक टप्प्यावर शिकवण्याचं स्वरूप आणि त्यासाठी लागणारी पात्रता ही वेगवेगळी असते. सुरुवात करूया प्राथमिक शाळेपासून. इथे शिक्षक होण्यासाठी 12वी नंतर D.Ed हा कोर्स पूर्ण करावा लागतो आणि त्यानंतर सरकारची शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टेट पास होणं बंधनकारक आहे. आता माध्यमिक शाळेत म्हणजेच हायस्कूलमध्ये शिकवण्यासाठी कोणत्याही विषयातली पदवी घेतल्यानंतर B.Ed ही डिग्री मिळवावी लागते. आणि जर कोणाला कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर व्हायचं असेल तर संबंधित विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन आणि त्यानंतर नेट किंवा सेट ह्या परीक्षा पास होणं खूप महत्त्वाचं आहे. पात्रता तर आपण पाहिली, पण कोणताही व्यवसाय निवडताना पगार आणि भविष्यातल्या संधी हा एक महत्त्वाचा मुद्दा असतोच. चला तर मग या क्षेत्रात भारतात आणि परदेशात आर्थिक चित्र कसं आहे ते पाहूया. भारतात वेगवेगळ्या स्तरांवर साधारणपणे किती पगार मिळतो याचा एक अंदाज या आकड्यांवरून येतो. प्राथमिक शिक्षकापासून ते विद्यापीठातील प्राध्यापकांपर्यंत पगारात चांगली वाढ दिसते. अर्थात हे आकडे सरकारी नियमांनुसार आणि संस्थेनुसार बदलू शकतात, पण एक दिशा नक्कीच मिळते. आता जरा भारताबाहेरचं चित्र पाहूया.
स्वित्झर्लंड, लक्झेंबर्ग आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये शिक्षकांना मिळणारा पगार बघितल्यावर लक्षात येतं की तिथे या व्यवसायाला किती जास्त महत्त्व दिलं जातं. या देशांमध्ये शिक्षकांना प्रचंड सन्मानासोबतच अत्यंत आकर्षक वेतनही मिळतं. विशेषतः स्पेशल एज्युकेशन म्हणजे विशेष गरजा असलेल्या मुलांना शिकवण्याच्या क्षेत्रात परदेशात प्रचंड संधी आहेत. विचार करा, अमेरिका किंवा कॅनडामध्ये अशा शिक्षकांना वर्षाला 30 ते 70 लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. यावरून या विशेष कौशल्याला जागतिक स्तरावर किती मोठी मागणी आहे हे स्पष्ट होतं. पात्रता, पगार आणि संधी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. पण याही पलीकडे जाऊन एका आदर्श शिक्षकाचं वेगळेपण ठरवतात ते त्याचे गुण. कारण फक्त डिग्री मिळवून कोणी चांगला शिक्षक होत नाही. मग यशाची खरी गुरुकिल्ली काय आहे? चला, या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात तेच जाणून घेऊया. एका आदर्श शिक्षकाचं व्यक्तिमत्व या गुणांनी घडतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांबद्दल प्रेम. त्यानंतर येतं विषयावरची घट्ट पकड, उत्तम संवाद कौशल्य आणि प्रचंड संयम. पण यातली सर्वात महत्त्वाची कला म्हणजे पुस्तकातल्या ज्ञानाला खऱ्या आयुष्याशी जोडता येणं. आणि या सगळ्या गुणांच्या मुळाशी आहे फक्त एक वृत्ती, आयुष्यभर विद्यार्थी बनून राहण्याची. कारण जो स्वतः सतत शिकत राहतो तोच इतरांना प्रभावीपणे शिकवू शकतो. खरा शिक्षक तोच जो ज्ञानाच्या या प्रवाहात स्वतःला आणि आपल्या विद्यार्थ्यांना सामील करून घेतो. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो, शिक्षकी पेशा म्हणजे केवळ एक नोकरी नाही, तर भविष्यातली पिढी घडवण्याची, पर्यायाने एक राष्ट्र घडवण्याची ही एक मोठी संधी आहे. ही मोठी जबाबदारी स्वीकारायला आपण तयार आहोत का, याचा विचार नक्की करायला हवा.